उपवर्गीकरणाविरोधात आता विधान भवनावर मोर्चा निघालेला आहे। मेट्रो सिनेमा इथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि मेट्रो सिनेमा ते विधान भवन असा हा मोर्चा आता निघालेला आहे। उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षणाची विभागणी करण्यासाठी प्रचंड विरोध होतोय आणि यामध्ये बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, चर्मकार समाजाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबूराव माने, ॲडव्होकेट सुरेश माने, माजी मंत्री राजकुमार बडोले मोर्चाचं नेतृत्व करतात। आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आज सरकारची या मुद्द्यावरून कोंडी होतीये की काय अशी एक शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी जोडल्या जात आहेत आमचे प्रतिनिधी मनर्षी पाठक। मनर्षी, उपवर्गीकरणाविरोधात विधान भवनावर हा मोर्चा निघाला। मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात झाली। काय नेमकं मोर्चाचं स्वरूप आहे, काय नेमकी मागणी हे सगळेजण करताना दिसतात? थेट दृश्य मी तुम्हाला दाखवते। सध्याच्या घडीला विरोधी समितीकडनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। धडक हा मोर्चा आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। मेट्रो सिनेमा या ठिकाणाहून या मोर्चाची सुरुवात झाली आहे। खरं तर पोलिसांनी यांना परवानगी दिलेली आहे का विधान भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते जाणार आहेत का, त्यांना आपण विचारतोय। मला सांगा की उपवर्गीकरणाच्या संदर्भातला हा मोर्चा आहे। आता या मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे? तुम्ही विधान भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहात का? मात्र आता ज्या मागण्या तुमच्याकडनं मांडल्या जात आहेत, विशेषतः उपवर्गीकरणाच्या संदर्भातल्या, त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत? कोणकोणते घटक पक्ष किंवा कोणकोणते घटक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत? तुर्तास तरी सर्व बहुजन चळवळीचे आज जे सरकारने घाट घातलेला आहे अ ब क वर्गीकरणाचा, तुर्तास आम्हाला तो मान्य नाही। आणि हे बदर समितीचा जो अहवाल आहे, जो गुलदस्त्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये काय लिहिले हे पण आम्हाला माहीत नाही। आज तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये सर्व आंबेडकरी चळवळी, जे बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारा वर्ग आहे, तो सर्वच आम्ही एकत्र आलेलो आहोत। महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय येत आहे। आता तरी या मोर्चाची सुरुवात झालेली आहे। खरं तर या सरकारचा जो घाट आहे, जे सर्व बहुजन एकत्र नांदत आहेत, यांचं विभाजन करणं हा सर्व या सरकारचा अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भातली जेव्हा चर्चा सुरू होते, विधान भवनात सुद्धा या संदर्भातली चर्चा सुरू आहे। आता विधान भवनाचं अधिवेशन सुरू आहे। विधान भवनामध्ये तुम्ही विधान भवनापर्यंत पोहोचणार आहात का? तिथे कोणाला भेटणार आहात का? आता आमचे जे नेते आदरणीय बबनरावजी घोलप साहेब, आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब, आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब जे निर्णय घेतील त्यांनी सगळ्या आम्ही त्यांच्यासोबत आहोत। आणि ते सर्व मुख्यमंत्री जे काही या संदर्भात भेटणार, सर्वांना भेटणार आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघ सुद्धा यामध्ये सहभागी झालेला आहे। कशा पद्धतीने मागण्या ठेवणार आहात, कुणाला भेटणार आहात? आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सर्व महाराष्ट्रामधून राष्ट्रीय चर्मकार संघाचे लोक आलेले आहेत आणि आमचा ह्या बर्दर समितीचा विरोध आहे। आपण बघतोय की मेट्रो सिनेमा या ठिकाणी हे सगळे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। इथून पुढे विधान भवनाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील ते जातील आणि आपल्या मागण्या ठेवतील। कदाचित काही नेत्यांना भेटण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असणार आहे। इकडे देखील काही आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। मला सांगा की उपवर्गीकरणाच्या संदर्भातला हा तुमचा मोर्चा, आता हा धडक मोर्चा विधान भवनाकडे तुम्ही कूच करता आहात का? आम्ही हा जो मोर्चा नेता उपवर्गीकरणाचा हा मोर्चा अ ब क ज्या जातीमध्ये हे सरकार विभाजित करत आहे, त्यापासून आमच्या SC ST OBC वर्गाला पूर्णपणे तोडत आहे। आणि ह्या तोडल्यामुळं आमचा जो एक संघ SC ST OBC संघ जो आहे तो तुटला जाणार आहे आणि त्यापासून कुणालाही फायदा होणार नाही, हे या मनुवादी सरकारला माहीत आहे। हे मनुवादी सरकार जे आहे हे फक्त आमच्यामध्ये तूट करण्यासाठी हे करत आहे, दुसरं काही नाही। नक्की आपण बघतोय की अकोल्यामधून सुद्धा अनेक जण इकडे आलेले आहेत की उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी मंत्रालयावरती आणि विधान भवनावरती हा धडक मोर्चा ते काढतायत। सोबतच लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहनही तुम्ही करता आहात। मात्र पोलिसांनी तुम्हाला आता इथून पुढे जाण्याची परवानगी दिलेली आहे का? विधान भवनाकडे, मंत्रालयाकडे जाण्याची परवानगी पोलिसांकडून मिळाली आहे का? आम्हाला जोपर्यंत या देशात संविधान आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही याची परवानगी लागणार नाही। बाबासाहेबांनी 1956 सालीच म्हणजे ती आम्हाला परमिशन दिलेली आहे, म्हणून आम्ही मंत्रालयावर आम्हाला कुठेही अडवण्यात आलं तरी आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट नेणारच म्हणजे नेणार। हा मोर्चा
भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा चालू आहे. त्या मोर्चाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणजे या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तुमच्या आमचे सर्व बहुजनाचे हृदय सम्राट आहेत ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांचं मात्र हे सगळे नेते आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? तुम्ही म्हणताय की मंत्रालयाकडे कूच करायचं आहे. सगळे नेते मंडळी विधान भवनात आहेत. तुम्ही नेमकं कुठे जाणार आहात आणि तुमचं नेतृत्व एका पर्टिक्युलर नेत्यानं करावं अशी तुमची इच्छा आहे का? अनेक नेत्यांची नावं खरं तर घेतली जात आहेत. नाही, याच्यात 59 जातींचे सर्व समाजाचे नेते मंडळी आहेत त्याच्यात. कारण 59 जातीच्या प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे की उपवर्गीकरण होऊ नये, म्हणून 59 जातीच्या साऱ्या समाजाचे नेते या आंदोलनामध्ये सामील आहेत. कारण कुठल्याच एका जातीला जाणून बुजून काही लोक अमुक समाजाचं नाव घेऊन हेच उपवर्गीकरण मागत आहे, म्हणून अशा प्रकारचं हे पुढे लोटत आहे. परंतु 59 जातीतल्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकांचं असं मत आहे की एसटीचं उपवर्गीकरण होऊ नये. म्हणून आमचा हा धडक मोर्चा देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्या कानावर घालायचा आहे. त्यांनी आमचं म्हणणं ऐकावं, हा आक्रोश आहे आमचा. हा आक्रोश जर त्यांनी ऐकला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहे. कारण आम्हाला उपवर्गीकरण नको नको नको. बंद करा. ठीक. इथे पोलिसांनी अडवलं तर तुम्ही काय? ठीक. मनशी, एकंदरीतच सध्या मोठा आक्रोश दिसतोय आणि उग्र आंदोलनाचा इशारा दिला जातोय. 59 समाजाच्या वतीनं नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत असंही सांगितलेलं आहे. सध्या मोठा आक्रोश या मोर्चामध्ये सुरू आहे आणि या मोर्चाला नुकतीच सुरुवात झाली. मनशी, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण आणखी चर्चा करूया. तुमच्याकडून आणखी अपडेट माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.